बाजूला पण अजून एक झोपडी आहे, तिथे कोणतरी आहेत. सेवन इयर्सच्या नंतर ब्लूम करतं, म्हणजे खूप पेशन्स फ्लावर पण बोलतात त्याला. देखो किधर आए हम, अभी लंच करे 5 पीर. तो आज संतोष दादा आहे आपल्या इथे मंदिर मध्ये. तुम्ही इथं आल्यावर नक्की तुम्हाला. फायनली आधी आम्ही 5 पीरला येऊन पोहोचलो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भटकंती वाइब्सच्या यूट्यूब चॅनलवर. मी अमित पवार. आज पुन्हा चाललो आहे सह्याद्रीमध्ये. आज आम्ही चाललो आहे ते ताहुली पीकवरती. सो ताहुली पीक बघू शकता माझ्या मागे. तर धुक्यामध्ये आहे, दिसेल की नाही माहिती नाही, पण चला आपली भटकंती आज ताहुली पीकच्या दिशेने आहे. मंडळी, आजचा ट्रेक सुरू होतोय एकदम लवकर सकाळी. डोंबिवलीवरून सकाळी 5:36ची फास्ट खोपोली ट्रेन पकडून मी निघालो कल्याणच्या दिशेने. आश्चर्य म्हणजे सकाळी 5:30च्या ट्रेनमध्ये पण फुल पब्लिक. साधारण 10 मिनिटातच मी येऊन पोचलो कल्याण स्टेशनला. इथेच मला अक्षय भेटला आणि मग काय, आमचं मिशन सुरू. ताहुली ट्रेक. कल्याण स्टेशनच्या बाहेर येऊन झटपट ब्रेकफास्ट करून घेतला आणि मग निघालो ताहुलीच्या दिशेने. ताहुलीला जाण्यासाठी कल्याण स्टेशनवरून तुम्हाला शेअर टॅक्सी किंवा बसेस सहज मिळतात. आम्ही पकडली सकाळी 7:30ची मलंगड बस. ही बस तुम्हाला थेट सोडते कुशिवली गावात, जिथून ट्रेकची खरी सुरुवात होते. त्यात अजून जास्त आनंद होतो कारण बसचं तिकीट फक्त 20 रुपये आहे. साधारण 7:15 वाजता आम्ही पोचलो कुशिवली बस स्टॉपवर. बस स्टॉपच्या अगदी शेजारीच नशामुक्ती केंद्र आहे. ते दिसलं की समजा तुम्ही योग्य ठिकाणी उतरला आहात. आणि हो, लक्षात ठेवा, कुशिवली नंतरचा स्टॉप आहे मलंगड. डावीकडे जाणारा रोड तुम्हाला कुशिवली गावात आणि ताहुलीच्या दिशेने घेऊन जातो. या रोडने सरळ पुढे गेल्यास मलंगडाला पोहोचता येते. तर चला मंडळी, आता सुरू होते खरी मजा. ताहुली ट्रेकचा प्रवास. कुशिवली गावात पोहोचल्यानंतर एका घरगुती हॉटेलमधून आम्ही आमचं लंच पॅक करून घेतला, कारण रिटर्न यायला आम्हाला खूप उशीर होणार होता. इथे आमची भेट झाली या छोटूशी. बाय बाय. येतोय पोपट ना वाजवा. अशा प्रकारे आम्ही आमचं लंच घेऊन निघालो ताहुलीच्या दिशेने. थोडं चालून पुढे आल्यानंतर इथे 2 रूट दिसतील. एक लेफ्टला जातो, एक राईटला जातो. तर आपल्याला जायचं आहे राईट साईडने, लेफ्ट साईडने नाही जायचं आहे. येस, चला. सुरुवातीचा ट्रेल अगदी सोपा आहे, सपाट आणि मातीचा रस्ता. हा लागतो पहिला छोटासा वॉटरफॉल. ताहुलीच्या दिशेने जाताना खूप साऱ्या अशा वाटा आहेत की जिथे तुम्हाला चकवा लागू शकतो. सो आजूबाजूला रिबिन बांधलेल्या दिसतील झाडांना, त्यांना फॉलो करत पुढे जा. सेकंड वॉटरफॉल आपल्याला आता लागलाय टुवर्ड्स ताहुलीला जाताना. चला, त्याला क्रॉस करून आपण जाऊया पुढे. तर आम्ही फक्त 2घच जण आहे या रूटवरती, कारण आम्हाला बेस विलेजमध्ये एक छोटंसं स्टॉल आहे. सो त्यांना माहिती आहे की ह्या ट्रेलवरती किती जण आलेत, कोण कोण आलेत. सो सध्या तरी आम्ही 2घच आहोत जे ताहुलीला चाललो आहे. आणि आता बघा, तो जो पिनॅकल याच्यामध्ये दिसतोय, किती सुंदर दिसतो तो पिनॅकल. सो तिथेच जायचं आपल्याला. इथे अजून एक वॉटरफॉल लागलाय, हो छोटासा आहे. इकडे आल्यावरती हा ॲरो बनवला गाववाल्याने. सो ह्या ट्रेलनेच बरोबर पुढे जायचं. ताहुली शिखर
हे ठाणे जिल्ह्यातील माथेरान रांगेतील एक गिरिदुर्ग आहे, जे त्याच्या 3 सुळक्यांसाठी ओळखले जाते. ताहुली शिखराची उंची ही सुमारे 3480 फूट आहे. हे ट्रेकिंगसाठी मध्यम श्रेणीचे ठिकाण आहे आणि विशेषतः पावसाळ्यात रिव्हर्स वॉटरफॉल सारख्या नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जो छोटा वॉटरफॉल आहे तो पार करून आपण जाऊया पुढे. मला शूज भिजवायचे नाही आहेत, सो काहीतरी जुगाड करूया आपण. यस, खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स आहेत आणि इथे येताना तुमच्याकडे प्रॉपर ग्रिपचे शूज पाहिजेत, कंपल्सरी. ते चप्पल ते असला काय चालणार नाही. ते तसलं काय चप्पल वगैरे घालून आलात तर तुमचा टांगा पलटी 100%. ताहुली हा प्रत्यक्षात किल्ला नाही. या पर्वतावर अनेक शिखरे आहेत. त्यातील 2 महत्त्वाची नावे म्हणजे दादिमा आणि पाचपीर. पुढे आल्यावर अजून एक छोटा वॉटरफॉल लागलेला आहे आणि थोड्या 10-15 मिनिटात आपण आता पहिल्या मंदिराजवळ पोहोचू. कुठे आहे मंदिर? मंदिरात किती वेळ लागणार काका? थोडा 5 मिनिटाला असेल तुम्हाला. 5 मिनिट. आपल्याला काका भेटलेत. ते पण खूप चिल्लाचं आलं सामान नाही. ताहुली पर्वतरांगा हिरव्यागार आणि घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर ताहुलीचे पर्वत तुम्हाला निसर्गाचा एक अद्भुत अनुभव देतील. काही ठिकाणी असे ॲरो दिसतील, त्यांना नक्की फॉलो करत पुढे जा. जवळपास 2 तास चालून वरती आल्यावर एक छोटंसं घर लागतं. त्या घराच्या मागच्या बाजूला हा बामण्या सुळका एकदम क्लिअर दिसत होता. इथे आल्यावर हे सगळे कुत्रे आमच्या मागेच लागले होते. मग काय, बिस्किट खायला घातल्यानंतर सगळे एकदम शांत झाले. 1.5 ते 2 तास चालल्यानंतर आम्ही येऊन इथे या पहाडेश्वर शिवमंदिराजवळ पोहोचलेलो आहे. आणि तिथं आल्यानंतर इथे छोटंसं घर आहे आणि इथे असतात आपले हे करतो इकडं. आणि कोण पब्लिक बिब्लिक आल्या तर आम्ही लोक चहा पितो. दादा तुमचं नाव काय? वाचतो अजून संतोष दादा आहे आपल्या इथे. बाबा मंदिर मध्ये तुम्ही इथं आल्यावर नक्की तुम्हाला तुमची चहाची सोय तर पहिली होणारच. चाय न पाणी सांगता सर्व भेटल. खाली एवढं आहे, तुम्ही राशन पाणी घेऊन आला तर आम्ही बनवून देणार. असा नसला तर पोवा बिवा बनवून देणार. जे आहे तुम्हाला पटला खुशीने बाबाच्या हातात काय दक्षिणा देऊन जा. येस, नक्की द्या. तुमच्याकडे काय सामान असेल तर इथे घेऊन या. तुम्ही इथे बनवू पण शकता. भरपूर पब्लिक येते आता. अजून गेले वरी तुम्ही इथे बनवू पण शकता, करून खाऊ पण शकता. आणि नसेल काय तर इथे पोहा वगैरे नाश्ता वगैरे पण इथे बनवून देतात. कोरी चहा आहे, तर कोरी चहा मस्तपैकी पितो. आणि हेच आहे पहाडेश्वर शिवमंदिर. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे शांत आणि पवित्र ठिकाण. इथे येताच मन एकदम प्रसन्न होतं. चला तर आता आपण मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊया. घंटांचा नाद, धुपाचा सुगंध आणि थंडगार वारा, एक क्षणासाठी सगळं थांबतं. फक्त हर हर महादेव असा आवाज मनात घुमत राहतो. दोन तासानंतर आपण येऊन पोचलोय ते ह्या पहाडेश्वर मंदिराजवळ. याच्या समोरच दिसतो तो म्हणजे मलंगड आणि ते आहे नेडं. तर तुम्हाला दिसतंय की नाही व्हिडिओमध्ये माहिती नाही. तिथे आहे नेडं आणि ती पूर्ण रेंज आहे मलंगडाची. मंदिराकडून आम्ही आता पुढे आलोय. आता आम्ही चाललोय ते रिव्हर्स वॉटरफॉलकडे. तिकडे पाणी असेल नसेल माहीत नाही, बट आपण एक्सप्लोर करून येऊया की सध्या काय परिस्थिती आहे तिथे. सुरुवातीला पायवाट थोडी सोपी वाटते, पण हळूहळू दगडी रस्ते, झाडांच्या मुळ्या आणि खडकाळ उतार समोर येतात. मंदिराकडून पुढे आल्यानंतर 2 वाटा जातात.
एक जाते ती ही रिव्हर्स वॉटरफॉलसाठी आणि जी राईटला जाते ती दादिमाच्या दर्ग्याकडे. सो चला आधी आपण करूया रिव्हर्स वॉटरफॉल आणि नंतर जाऊया ते दादिमाच्या दर्ग्याकडे. फायनली अक्षय आणि मी येऊन पोचलो आहे तर रिव्हर्स वॉटरफॉलला. तर त्या रिव्हर्स काय नाही, फक्त वॉटर चाललं आहे खाली. पण खूप पीसफुल आहे एकदम वेदर. वाटेत विविध प्रकारची फुले, मधून पक्ष्यांचे आवाज आणि कुठेतरी दूरवरून येणारा वाऱ्याचा गार झोका एकदम जंगलात हरवल्यासारखं वाटतं. हे कावेरीचं फूल आहे. हां. 7 इयर्सच्या नंतर ब्लूम करतं, म्हणजे खूप पेशन्स फ्लावर पण बोलतात त्याला. अलग अलग रेंजमध्ये सह्याद्रीमध्ये भेटलं जातं हे फूल. आणि ह्याचं म्हणजे अजून 7 वर्षाच्या सायकलमध्येच हे ब्लूम करतं असं. ग्रेट. कशी वाटली ही माहिती? थोडं वरती आल्यावर ती रेलिंग लागते, या रेलिंगच्या सपोर्टने जाऊया वरती. खूप ठिकाणी तुम्हाला अशा रिबीन भेटतील, त्याच रूटला फॉलो करत पुढे जा, नाहीतर कुठे जाऊन पोचाल सांगू शकत नाही. इथे आपल्याला सुंदर सुंदर पक्षी बघायला भेटतात आणि अक्षयला त्याच्याबद्दल खूप नॉलेज असल्यामुळे तो पण मला सांगतोय. सो ओव्हरऑल सगळाच एक्सपिरियन्स आपल्याला इथे भेटतोय. आणि माझ्या मागे बघाल मस्त डोंगरांग दिसते. सुनकीची फुले, एक नंबर वेदर आहे. सगळे क्लाउड्स क्लाउड्स क्लाउड्स. फायनली आधी आम्ही पाचपीरला येऊन पोचलो. जायचं होतं माऊलीला, तावलीला जाणार होतो, पण आत्ता आम्ही येऊन पोचलो ते पाचपीरला. थोडंफार लंच करतो इथे आणि मग जातो आम्ही तावलीला. चला. पाचपीरपासून थोडं खाली आलं ना की ही झोपडी लागते. इथं आता आपण लंच करणार आहे. वरून इकडे आलं की एक झोपडी लागते, जिथे आम्ही लंच केला. तर तुम्हाला दाखवते ती झोपडी कशी आहे. सध्या तरी कोणीच नाही आहे झोपडीमध्ये, बट झोपडीमध्ये बघा काय काय. कोण राहतं काय माहिती. तिकडे टोप आहे पाण्याने भरलेला, इकडे भांडी आहेत, इकडे पण भांडी आहेत, इकडे चूल आहे, लाकडं आणून ठेवलेत. एक साईड झोपडीची थोडी खालच्या बाजूला ढासळलेली आहे. इकडे चटया आहेत, त्यातलीच एक चटई घेतली आम्ही आणि आम्ही इथे लंच केला. देखो किधर आए हम, अभी लंच करे पाचपीर. हे झोपडी एकदम खतरनाक एक्सपिरियन्स. आम्ही आलो लंच घेऊन. आता भाकरी आहे, भाजी आहे आणि अजून एक भाजी आहे. सो फायनली आमचा हा लंच आत्ताचा झालेला आहे. आणि आम्ही आम्ही ट्रेल वरती चढून येताना जिथे दादिमाचा दर्गा आहे तिथे जाण्याऐवजी आम्ही येऊन पोचलो पाचपीरला. कुठला तरी एक राईट किंवा लेफ्ट आमच्याकडून मिस झाला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ॲज सच कुठे चुकलो नाही ट्रेन, बट आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो ते पाचपीरच्या इथे. सो आणि 1 वाजला आहे, 1 ते 1:30 वाजला आहे. सो इथे आम्ही भाकरी आणि भाजी घेऊन आलो होतो खालून बेस विलेजमधून.
सो इथे आम्ही आता लंच केलं आहे. इथे एक झोपडी आहे जी तुम्हाला मी दाखवली आता. त्या झोपडीमध्येच आता आम्ही इथे लंच केलं आहे आणि इथून आम्ही आत्ता जाणार आहे ते दादीमाच्या दर्गाकडे. सो इथून ऑलमोस्ट तरी लागेल अर्धा ते पाऊण तास आणि मग तिथून डायरेक्ट मग घरी. फायनली मंडळी आम्ही पाचपीरवरून पुढे निघालो. आत्ता आमचं पुढचं लक्ष ताहुली शिखर. स्वर्ग काय असतो ते सह्याद्रीमध्ये आल्यावरती कळतं. एकदम जबरदस्त हवेचा प्रेशर इकडे. ह्या साईडला खाली दरी, त्या साईडला आहे कुशावळी गाव, या साईडला पूर्ण दरी आहे. दरी आहे, दरी दरी. हेलिकॉप्टर पण जाते वरून, बघायचंय मला पण दिसत नाही. हेलिकॉप्टर एकदम खतरनाक वारा आहे. बघायचंय बघायचंय हे बघा. एकदम प्रॉपर ऑफबीट ट्रेल काय असतो ते आज आम्ही एक्सपिरियन्स केलाय. काय अक्षय, कसा होता ट्रेक? एक नंबर. येस. स्टॅमिना टेस्ट करायचा असेल ताहुलीला या एकदा. येस. ताहुली पेशन्स लेवल चेक केले. सकाळी 7:30 वाजता आम्ही बेस विलेजला होतो. म्हणजे ऑलमोस्ट 7:30लाच आम्ही ट्रेक चालू केला होता. तिथून पहिल्या टप्प्यात आलो. 1.5 ते 2 तास लागले आम्हाला मंदिरापर्यंत यायला. खाली शिवमंदिर आहे तिथपर्यंत. तिथून पुढे मग डायरेक्ट ते थोडा आराम केला आणि नंतर डायरेक्ट पोहोचलो आम्ही ते पाचपीरला. एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता तो. वरती आल्यानंतर 2 रूट लागतील. एक लेफ्टला दिसतो आणि एक जातो राईटला. सो आपल्याला घ्यायचा राईटचा टर्न. फायनली वरती येऊन आम्ही पोचलेलो आहे. कशी आहे हिरवी चादर. सॅटिस्फॅक्शन. लागते पाण्याची टाकी. नंतर इथे भेटेल संत गाडगे बाबा महाराज धर्मशाला. सध्या ती पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. तिचं काम चालू आहे सध्या, दिसतं तिथे. बाजूला एक झोपडी आहे आणि त्याच्याच बाजूला पण अजून एक झोपडी आहे. तिथे कोणतरी आहेत. अक्षय, कसा होता तुझा एक्सपिरियन्स? अरे थ्रिलिंग, फुल ॲडव्हेंचरस. आज पण मी न्यू एक्सपिरियन्स केला आहे. न्यू ट्रेल. मी आलो आहे खूप वेळा, पण नवीनच एक्सपिरियन्स. तावली कधी पण सरप्राईजच करतो. येस. नेहमीप्रमाणे सह्याद्री कधीच नाराज करत नाही. येस. अक्षय जेवतोय इथे. अक्षयला भूक लागली. हा बघा कशी आहे कोरीचा.
झोपडीच्या बाजूने थोडं वरच्या बाजूला गेल्यावर हे 3 पीर दिसतात. चला, इकडे आता एक छोटंसं शिवमंदिर आहे. इथे पादुका आहेत छोट्या दगडात कोरलेल्या आहे बघा. आणि त्याच्या पुढे आपलं आहे शंकर महादेवाचे त्रिशूळ. आणि ही आहे पिंड. आणि पिंडीच्या बाजूला आहे ते छोटासा नंदी आणि आपला गणपती बाप्पा. मागचा नजारा बघा, पूर्ण ढगात गेलेला आहे. पूर्ण ढग आहेत, बाजूला पूर्ण खोल दरी आहे. हे ढग आहेत ना अशा सुसाट पळतात. तो आहे मलंगड आणि हा आहे बामण्या पिनाकल. त्याच्या इथे आहे जवळपास 5 पीर. आणि तिकडून आम्ही इथून खाली उतरून पुन्हा इकडे ताहुली पीकला आलो आहे, जिथे दादीमारचा दर्गा आहे. तिथून पण डायरेक्टली इकडून पण येतं. बट आम्हाला काही तो ट्रेल सापडला नाही. शेवटी आम्ही खाली उतरून इकडून इकडे आलो. तीनपीर पासून डाव्या बाजूला वरती गेल्यावर दादिमा पॉइंटला पोचता येतं. हेच ते ठिकाण आहे ज्याला बोललं जातं ताहुली दादिमा. तर मंडळी, अशा प्रकारे आपली ताहुली पीकची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली आमची भटकंती? आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, भटकंती वाईफच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ताहुली पीकच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास रात्रीचे 8 वाजले. हा एक्सपिरियन्स खरंच आमच्यासाठी खूप थ्रिलिंग होता.